प्रेक्षकांनो, आज तर अचानकपणे चमत्कार झालाय. शुभंकर सगळ्यांच्या समोर आले. ते कसे हे पुढे बघा. बयो आली आहे. गौतमी तिला चहा कॉफी घे म्हणते, फ्रेश हो म्हणत असते, पण इरा तिच्यावर चिडते आणि म्हणते, मम्मा तू वेडी झाली आहेस का? अगं तिची लायकी आहे का तू माझ्या समोर बसून तिला टेबलवर कॉफी पे म्हणतेस? आता गौतमी म्हणते, अगं असं काय करतेस इरा, तिचे किती उपकार झालेत आपल्यावर. आता यांचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात रमाकांत आलाय झोपेतनं उठल्यासारखा. गौतमीला नवल वाटलंय की तो अचानक असा समोर आल्यामुळे गौतमीला नवल वाटते की हा कसं काय आला शुभंकरला सोडून. आता ही चौकशी करायला लागते, सुमन तुम्ही कुठे होतात, असे का दिसताय आणि काय झालं वगैरे वगैरे. पण आता गौतमी तिला म्हणते, किती चौकशी करशील सुमन, ते बाहेर गेले होते ना. बयोला वाटतंय की हे असे कसे आले अचानक आणि गेले कुठे होते 2 दिवस. रमाकांत बयोकडे असं रागाने बघतोय, किती अवतार झालाय त्याचा बघा ना बिचाऱ्याचा. तर आता गौतमी म्हणते, भाऊजी जरा 2 मिनटं खोलीत या, मला बोलायचं आहे तुमच्याशी. सुमन म्हणते, अगं वहिनी आराम करू दे ना. गौतमी म्हणते, अगं आरामच करतील ना ते, जरा 2 मिनटं काम आहे फक्त. रमाकांत गौतमीच्या रूममध्ये जाताना बयोकडे असं रागाने बघतोय. गौतमी रमाकांतला विचारते, इथे कसं काय आलात तुम्ही, दुष्यंतने तुम्हाला कसं काय सोडलं इथे. तर हा म्हणतो, तुमच्या त्या दुष्यंतनेच मला इकडे सोडलंय, काही प्लॅन आहे का तुमचा, तुमची परवानगी घेतली नाही काय नाही आणि कसं काय सोडलंय. गौतमी विचार करायला लागते, असं का वागतोय दुष्यंत. रमाकांत म्हणतो, काही प्लॅन असेल ना तर मला स्पष्टपणे सांगा. पण आता गौतमी विचार करते की शुभंकरचा काटा काढायचा म्हणून याला पाठवून दिलं असावं आणि मग म्हणते, नाही ठीक आहे, मलाच काही माहिती नाही आहे, तुम्ही जा आणि आराम करा. आता रमाकांत गेला आराम करायला. बयोने पप्पूला फोन करून सांगितले, आता इराची आई निघते, तू त्यांचा पाठलाग कर आणि मला कळवत जा. आता पप्पू निघाला आहे गाडीवरती, इराच्या आईचा पाठलाग करतोय आणि त्या इराची आई म्हणजे आपल्या गौतमी मॅडम अतिशय स्मार्ट आहे. त्यांना कळणार नव्हतं का कोणी पाठलाग करतंय. त्यांच्याबरोबर लक्षात येतं गौतमीच्या आणि ती त्याला गुंगारा देतेच आणि त्या गोडाऊनच्या तिथून तो दुसऱ्याच दिशेला चालला जातो आणि गौतमी बरोबर गोडाऊनमध्ये शिरते आणि बघते तर काय, दुष्यंतच्या हातात रक्ताने माखलेला कसला तरी स्क्रूड्रायव्हर का काहीतरी इक्विपमेंट दिसतंय. काय ते मला कळलं नाहीये प्रेक्षकांनो, काहीतरी खिळ्यासारखं दिसतंय आणि त्याला रक्त लागलेलं आहे. गौतमी त्याला विचारते, काय काय झालं दुष्यंत, तू असा का बसलायस, काम झालं का आपलं, कुठे तो, मला बघायचं आहे त्याला. तर आता ती गौतमी बघायला जाते तेव्हा तिथे शुभंकर नसतात. गौतमी घाबरून जाते आणि दुष्यंतला पुन्हा विचारते, दुष्यंत सांग ना मला, बघायचं आहे त्याला. तर दुष्यंत आता काही न बोलता तिला घेऊन जात आहेत. आता कदाचित दवाखान्यात नेत असावेत, डायरेक्टली ते दवाखान्यातच दाखवलेत, कारण आता ही बयो पप्याला फोन करते, म्हणजे पप्याचाच फोन येतो आणि तो सांगतो की ती गौतमी दिसेनाशी झाली अमुक अमुक ठिकाणावरनं. बयो म्हणते, असं कसं रे, लक्ष द्यायचं ना तू. तो म्हणतो, अगं इथे खूप सारे गोडाऊन आहेत, नेमकं कुठे गेलं कसं कळणार मला. बयो म्हणते, बरं ठीक आहे. तेवढ्यात आरव येतो तिथे, त्यामुळे बयो फोन कट करते. आरव तिच्याशी बोलणार तेवढ्यात इरा आरवला रोखते आणि म्हणते, दादा या भिकारडीशी बोलायचं नाही म्हणून सांगितलंय ना तुला मम्माने, मग तू का बोलतोय तिच्याशी. आरव इराला म्हणतो, थांब ग जरा इरा. आणि बयोला म्हणतो, बयो सॉरी मी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये खूप रूढ वागलो ग तुझ्याशी. बयो म्हणते, जाऊ दे दादा, सॉरी वगैरे नको म्हणून, झालं गेलं विसरून जाऊयात. आता आपल्याला बाबाला शोधायचं आहे, काहीही झालं तरी. तुझी मम्मा त्या कमिशनर ऑफिसमध्ये जाणार होती, काय झालं त्याचं, गेल्या का त्या, त्यांना फोन करून बघ ना कुठे आहेत काय आहेत. इरा म्हणते, ए तुला काय करायचं आहे ग, मम्माने सांगितलंय ना, एकदा जाईल ना ती, तिचं असं तिला विचारायची काही गरज नाही आहे फोन करून. बयो म्हणते, अगं असं काय करते इरा, बाबाच्या काळजीपोटीच विचारतीये ना मी. तेवढ्यात अभिराम वरून धावतच आलाय आणि म्हणतोय, सरस्वती तुझे बाबा इमर्जन्सी वॉर्डमध्ये, चला लवकर. आणि सगळेचे सगळे धावतच तिकडे जात आहेत आणि खरंच बघतात तर काय, शुभंकर तिथे होते. आणि मग हे तिन्ही पोरं इमोशनल झालेले दाखवले, बयो, इरा आणि आरव. इरा रडत असते शुभंकरांच्या पायाजवळ बसून, माझा बाबा डोळे उघड, मी तुझी मुलगी आली आहे, बघ तरी जरा. आरवला तर काही कळतच नाहीये काय बोलावं, तो डोळ्याने बघतोय आणि खूप रडतोय. आणि इरा सुद्धा. प्रेक्षकांनो, कदाचित दुष्यंतच्या मनामध्ये थोडीफार माणुसकी होती म्हणून त्याने शुभंकरला वाचवलं असं दिसतंय. पण मला ना असं वाटतं कदाचित काही हँडिकॅप वगैरे केलं असावं त्यांना, म्हणजे एक अंदाजे मी सांगते तुम्हाला, नक्की मला कन्फर्म माहिती नाही आहे कारण आज त्यांनी काहीच दाखवलेलं नाही आहे. आता शुभंकर गेलेत की काय असं वाटायला लागतं यांना, तर त्यामुळे जोरात बयो ओरडते बाबा आणि शुभंकर डोळे उघडायचा प्रयत्न करत असतात. गौतमी शुभंकरांना बघते आणि मग दुष्यंतला रागाने बघते की त्यांनी हे काय करून ठेवलंय, म्हणजे गौतमीने मारून
टाकायला सांगितलेलं असतं शुभंकरांना, पण दुष्यंतने मात्र त्यांना जीवनदान दिलंय. हे असं का केलं असेल? तर आज तर त्यांनी काही दाखवलंच नाहीये. आता शुभंकर नुसते डोळे उघडून बघत असतात सगळ्या पोरांकडे. हे उठवायचा प्रयत्न करत असतात शुभंकरांना. आता गौतमी लगेच इरा जवळ येते गौतमीच्या आणि म्हणते, मम्मा तू दाखवलंच करून, बाबाला शोधलंच. आता गौतमी म्हणते, हो बाळांनो, शेवटी मला शुभंकरला शोधायचंच होतं. बयोने सांगितलं म्हणून कळलं तरी, आणि भेटलाच बघ तुमचा बाबा. आणलं की नाही शोधून त्याला? म्हटलं ना प्रेक्षकांनो, करून सवरून गौतमी पुन्हा नामानिराळी. इरा म्हणते की मम्मा तू खूप ग्रेट आहेस, पण बयोला बरोबर माहिती आहे की एका रात्रीतून बाबा किडनॅपही झाले आणि सापडले कशी काय, आणि नेमके इराच्या आईला इतके पटकन सापडले. काहीतरी लपवत आहे ह्या. पण इरा आता आरोला पण म्हणते, बघ आपली मम्मा किती ग्रेट आहे, बाबाला शोधलंच ना. आणि मग हे दोन्हीचे दोन्ही पोरं आईला बिलगतायत असे. आणि मग लगेच गौतमी म्हणते, मी फक्त आईचं कर्तव्य केलं आणि एका चांगल्या बायकोचं. मला माहिती नव्हतं शुभंकर आहे, पण सापडला ना तुमचा बाबा. खूप असं इमोशनल ड्रामा दाखवलाय तिचा. आता शुभंकर जवळ जाते ती, त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, शुभंकर तू सापडलास, तू आता लवकर बरा हो, आपल्याला सोबत राहायचंय, एकत्र राहायचंय. मला वाटलं नव्हतं रे तू सापडशील, पण देवाच्या कृपेने तू सापडलास. खूप असं इथे पण ती इमोशनल करते, त्याच्या डोक्यावरनं हात वगैरे काय फिरवते. आता ते शुभंकर अर्धवट जागे आहेत प्रेक्षकांनो, पण बयोला मात्र करेक्ट संशय आलेला आहे की ही बाई काहीतरी लपवतीये. आणि साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, संशय येणारच ना. अचानक एका रात्रीत लगली शोधून पण दाखवलं या गौतमीबाईने शुभंकरांना. आता बयोला संशय येणं साहजिक आहे. गौतमीला ना खरं प्रेक्षकांनो ॲव्हेंजरच्या सिरीजमध्ये टाकलं पाहिजे. विलन नंबर 1 असो. पण आता ती इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय ती दुष्यंतला जाब विचारत असते, तू का मारलं नाहीस याला. पण दुष्यंत काहीच बोलत नाही. आता बयोला भेटली आहे ती आणि बयो तिला धमकवते, म्हणजे इनडायरेक्टली बरं का, की ज्यांनी कोणी माझ्या बाबाची ही अवस्था केली असेल ना त्यांना तर मी सोडणार नाही आहे, त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे, मी त्यांना शोधून काढेनच. आणि गौतमीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत प्रेक्षकांनो. काय होईल पुढे मालिकेमध्ये तसं बघायला गेलं तर टर्न खूप इंटरेस्टिंग वाटतोय मला. तुम्हाला आवडला का तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. कारण आता गौतमी कशी एक्सपोज होते ना हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.